सार्वकालिक जीवन तुला मिळेल. हालेलुया, हालेलुया. आणि या पेत्रानं त्याचं प्रेम ओळखलं आणि पहिला संदेश दिला. 3000 लोकांची भर पडली. हालेलुया. कारण त्याने प्रभूवरती प्रेम केलं. त्या प्रभूने त्याला 3 वेळेस विचारलं, तू माझ्यावर प्रीती करतोस काय? तू माझ्यावर प्रीती करतोस काय? तू माझ्यावर प्रेम करतोस काय? त्या प्रेमाला त्याने ओळखलं. आणि सांगू द्या, देवाने त्याच्यावरती पवित्र अभिषेक उतरवला, त्याचा आत्मा उतरवला. आणि प्रेषित 15 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की लोक आता त्याच्याकडे पेत्राकडे येऊन म्हणत नव्हते की प्रार्थना कर, तर जे आजारी लोक आहेत, दुरात्म्याचे भरलेले लोक आहेत, त्यांनी काय केलं? ज्या रानातून पेत्र येणार आहे त्या रानाच्या बांधावरती पेशंटला झोपवले, दुरात्मे लागलेल्या लोकांना झोपवलं. आणि पेत्र त्या ठिकाणी असं चालत असताना त्याची सावली जेव्हा त्या पेशंटवर पडली, तिची सावली त्या दुरात्म्याच्या लोकांवरती पडली, ते बरे झाले. हालेलुया, हालेलुया. का सांगत आहे? कारण ते तुमच्यावरती प्रेम करत आहे. हालेलुया. आणि अब्रामाला देवाने तेच केलं. तुझं घरदार सोड, तुझी आई वडिलांना सोड, तुझा देश सोड, तुझं गाव सोड, मी सांगेन तिकडे तू चल, मी सांगेन तिकडे चल, मी तुझी भरभराट करणार आहे. विचार करा, सर्व काही तुम्हाला दिलेलं आहे आणि ते सोडून तुम्ही जाल का? कदाचित जाणार नाहीये. पण अब्रामाने तिथे जराही विचार केलेला नाहीये. परमेश्वरा, तू सांगतोस म्हणून मी वाटचाल करेन, मी तू सांगेन तिकडे जाईन. म्हणून तर अब्रामाला आज देखील पृथ्वी तलावरती जनक मानतात, बाप मानतात. आणि तुम्हाला सांगू द्या, ज्या इस्रायलवरती आम्ही प्रेम करतो, तिथे 3 धर्म आहेत, ज्यू आणि आम्ही प्रोटेस्टंट आणि मुस्लिम. आणि तुम्हाला सांगू द्या, तिघांची भांडणं आज देखील आहे. बरोबर आहे का? कोणी तिकडे आलंय का? त्या तिघांची अजून परस्पर भांडणं आहे. पण हे तिघही कुणाला मानतात माहिती आहे का? अब्रामाला मानतात. हालेलुया. कुणाला मानतात? अब्रामाला मानतात. पण ते अब्रामाच्या देवालाच मानायला तयार नाहीये, ते येशूलाच मानायला तयार नाहीये. कारण ते देवाच्या प्रेमापासून दूर चाललेले आहेत आणि स्वतःचा सेल्फिशपणाचा उपयोग ते करत आहे. मी मोठा, मी मोठा, मी म्हणेन तेच खरं, म्हणून तरी युद्ध चाललेलं आहे. पण देव जेव्हा येईल तेव्हा त्यांना कळेल, अब्राम, इसाक, याकोबाचा देव हा जिवंत देव आहे. हालेलुया. तो प्रेम करणारा देव आहे. म्हणून त्याच्या प्रेमाच्या जवळ येऊया. त्याच्या प्रेमासाठी आपण स्वतःला म्हणे की देवा, मी तुझ्यावरती आज रात्री प्रेम करेन, कारण तू मला 2025 मध्ये सांभाळलेला आहेस. मृत्यूच्या दारातून मला बाजूला आणलेला आहेस. तुम्हाला माहिती आहे का, जर त्याचं प्रेम आमच्यावर नसतं तर आज कदाचित आम्ही हॉस्पिटलमध्ये आलेलो असतो, कदाचित आम्ही जेलमध्ये असतो, कदाचित आम्ही नाच गाण्यामध्ये असतो. पण देवाचं प्रेम आम्हावर आहे म्हणून त्याच्या पवित्र मंदिरामध्ये आम्ही आलेलो आहे आणि त्याची महिमा आम्ही गात आहोत, त्याची आराधना आम्ही करत आहोत. त्याच्यावरती प्रेम करणारे तुम्ही मी लोक आहे. म्हणून देवाला म्हणूया, देवा तू माझ्यावर प्रेम करतोस, मी तुझ्यावर प्रेम करेन. मग देव काय करतो? माझी मेंढरेन सांग, माझी पोखरेन पाळ, माझी मेंढरेन सांग. म्हणजे काय आहे? कारण तुम्हाला देव एक काम देत आहे की लोकांच्या जीवनामध्ये तुम्ही देवाचं सजीवन घेऊन जायला पाहिजे, देवाचं वचन, देवाचं प्रेम घेऊन जायला पाहिजे आणि त्याद्वारे त्यांचं जीवन तुम्ही बदलायला पाहिजे. मग तुम्हाला सांगू द्या, जेव्हा तांबड्या समुद्राजवळ ते लोक आले होते, ती सुद्धा शेवटच्या रात्रीची घटना होती. त्या रात्री देवाने त्यांना फ्री केलं. आज सुद्धा 2025 ची शेवटची रात्रीची घटना आहे. थोड्याच वेळानंतर 2026 चा प्रारंभ होईल. पण आम्ही आमच्या हृदयाला सजवत आहोत का? आम्ही तयार आहोत का देवाच्या प्रेमाला जायला? तुम्हाला सांगू दे, एखाद्यानं जर म्हटलं मी तुझ्यावर प्रेम करतो, किती आनंद होतो तुम्हाला, किती आनंद होतो मला. तो आनंद तुमच्यामध्ये आज यायला पाहिजे आणि तो आनंद देणारा देव म्हणतो, मी राष्ट्र बदलताकर तुला द्यायला तयार आहे. मी तुझ्यावरती प्रेम करतो. हालेलुया. मी तुझ्यावरती प्रेम करतो. मग त्या जिवंत देवाला म्हणूया की मला या तुझ्या प्रेमामध्ये तू घेऊन आल्याबद्दल मी तुला धन्यवाद देतो. म्हणून योहानाचे पहिले पत्र, याच्यामध्ये देवाचं वचन आम्हाला सांगतं. पहिले पत्र 4 अध्याय आणि 16 वचन, देव प्रीती
देवप्रीती आहे. हालेलुया. आता रोमकर स्तोत्राचा 8व्या अध्यायाकडे जाऊया. या प्रीतीपासून तुम्हाला कोण विमुक्त करणार आहे? आता जर तुम्ही देवाला कबुली दिल्या आहेत की मी तुझ्यावर प्रेम करतो, मी तुझ्यावर प्रीती करतो, तर देव म्हणतो या प्रेमापासून तुला कोण विमुक्त करेल? छळवणूक, मृत्यू, नग्नता, उपासना, तलवार, दुष्काळ हे तुला विभक्त करतील काय? खोली, उंची विभक्त करतील काय? आकाशातील पृथ्वीवरची कोणती हत्यार तुला माझ्यापासून विभक्त करतील काय? कधीच नाहीये. कारण त्या देवाने माझ्यावर प्रीती केलेली आहे. हालेलुया. त्या देवाने तुमच्यावरती प्रीती केलेली आहे, म्हणून देव प्रीती आहे. हालेलुया. म्हणून देव प्रीती आहे. म्हणून या प्रीतीला समोर जाऊया आणि त्याच्या त्या रात्री आभार मानूया की मला देवा 2025 मध्ये खूप चांगलं सांभाळलास, अनेक आजारातून मला बाजूला केलंस, अनेक दुःखातून मला बाजूला केलंस, अनेक संकटातून बाजूला केलंस. माझ्या लेकरांना चांगली नोकरी दिलीस, माझ्या लेकरांचं आयुष्य तू बदललंस, माझ्या लेकरांना आजारातून तू उठवलंस, माझ्या घरच्यांना तू आजारातून उठवलंस. त्याबद्दल मी तुला धन्यवाद देतो प्रभू. आणि जे आयुष्यातील जे तुला आवडले, जे तुझ्याकडे आले, त्यांच्याबद्दल मी तुला धन्यवाद देतो. कारण जगाच्या रहिवाटीपासून त्यांना तू तुझ्याजवळ घेतलेला आहेस. प्रत्येक वेळेस देवाला धन्यवाद देणे गरजेचं आहे. या आपण प्रार्थना करूया, डोळे बंद करूया. प्रार्थना करूया. प्रिय परमेश्वर, या समयी तुझ्या पवित्र सामर्थ्ययुक्त नावामध्ये तुझा पुत्र येशू ख्रिस्त उद्धारक माझा देव, याच्या नावामध्ये आज आम्ही सर्व मंडळी तुझ्या समोर येत आहे. या समयी हर एक व्यक्ती मी तुझ्या चरणाजवळ मी आणत आहे आणि आम्ही प्रत्येक जण आज तुझ्या नावाचा धन्यवाद करत आहे. प्रिय प्रभू, आमच्या मुलांना तू सांभाळलंस, सर्व दुर्घटनेपासून आजारातून वाचवलंस. प्रिय प्रभू, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आणि प्रिय प्रभू, आम्हाला प्रत्येक मृत्यूच्या पाशापासून तू राखून हा सुंदर असा दिवस तू आम्हाला दिलास, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभू येशू, आज आम्ही प्रार्थना करत आहे आणि प्रभू तुला धन्यवाद देत आहे. सर्व प्रकारचे दृष्ट आजार, दुरात्मे, कॅन्सर, दरिद्रता, बेरोजगार, प्रत्येक प्रकारचे व्यभिचाराचे आत्मे, सुसाईड करण्याचे परमेश्वरा प्रकार प्रभू येशूच्या सामर्थ्यशाली नावामध्ये आमच्या प्रत्येकाच्या जीवनातून निघून जाऊ दे. प्रत्येक अंधकार प्रभू येशू तुझ्या मुख प्रकाशामध्ये बदलला जाऊ दे आणि तुझी कृपा दृष्टी आमच्यावर होऊ दे. आणि तुझा सामर्थ्याचा वर्दस्त या मंडळीत लहान थोरामध्ये येऊ दे आणि तुझं गौरव केले जाऊ दे. इथून पुढे हे सर्व काही वेळ तुझ्या हातामध्ये देतो, येशूच्या नावामध्ये. आमेन.